अध्याय पहिला, श्लोक 3. पश्यैतां पांडुपुत्राणाम आचार्य महतीं च मो व्यूढां द्रुपदपुत्रेण तव शिष्येण धीमता. म्हणजेच, हे आचार्य, तुमचा बुद्धिमान शिष्य द्रुपदपुत्र धृष्टद्युम्नने व्यूहरचना केलेली ही पांडवांची विशाल सेना पहा. दुर्योधन द्रोणाचार्यांना एक सूक्ष्म आठवण करून देतो. पांडवांच्या सेनेची रचना कुणी केली आहे हे तो अधोरेखित करतो धृष्टद्युम्नाने. तोच धृष्टद्युम्न ज्याने युद्धकलेचे शिक्षण स्वतः द्रोणाचार्यांकडून घेतले आहे. म्हणजेच पांडवांची मांडणी ही सामान्य नाही, ती गुरुकुलातून घडलेली, शिस्तबद्ध आणि घातक आहे. आणि इथेच एक गूढ भाव दिसतो. संख्या जरी कौरवांकडे जास्त असली तरीही दुर्योधन पांडवांच्या सेनेला महाबलवान म्हणतो. कारण युद्ध केवळ संख्येने जिंकले जात नाही, ते जिंकले जाते रचनेने, नेतृत्वाने आणि धर्माच्या बळावर. सनातन मेटा माइंड आपल्याला इथेच सांगतो, जिथे शिस्त, गुरु आणि धर्म असतो तिथे विजय आधीच आकार घेत असतो.